हा महिना जागतिक सीओपीडी महिना म्हणून जागरूकता तयार करण्यासाठी आहे. आणि भारतामध्ये जर बघितलं ना, तर आत्ता हा 2 नंबरचा मृत्यू करणारा कारण आहे. जर आता आपण बघितलं तर हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्राणघातक रोग आहे. पण याच्याबद्दल बिलकुल जागरूकता नाही आहे. तर आपल्या घरामध्ये सुद्धा आपण जे फ्लोअर क्लिनर, टॉयलेट क्लिनरपासून ते जे डिओड्रंट, परफ्यूम वगैरे वापरतो, त्याच्यापासून ते आपण जे फ्राय करतो, स्मोक जो असतो, त्याचा धूर असतो, ह्या ह्याच्यापासून ते आपल्या फुफ्फुसापर्यंत जाऊ शकतो आणि त्याचे बदल होत असतात. आणि मग बाहेरचं जर बघितलं तर पोल्युशन जे कन्स्ट्रक्शन डस्ट वगैरे आपण नंबर 1ला आता कन्स्ट्रक्शनमध्ये पुणे आहे. तर ह्या फुलांची जी परागकण असतात, इथं जर बघितली तर त्या परागकणावरती हे जे पोल्युटंट्स बसतात, तर त्याची पोटन्सी वाढते आणि ते कितीतरी किलोमीटर उडून येतात खिडकीतून कोणाच्या कपड्यावरती, केसावरती. आणि मग घरामध्ये जे आहेत अशी जी इन्सेक्ट्सपासून ज्या ॲनिमल डँडर्स असतात, फंगस असतात, किचनमध्ये जे खाद्यपदार्थ कोपऱ्यामध्ये वगैरे बसतात, आणि हे डस्ट माइट्सहून जे धुळीतले किटाणू असतात, तर ती आपल्या गाद्यामध्ये, सोफ्यामध्ये, करोडोमध्ये असतात. आपली दररोज 1.5 ग्रॅम स्किन पडत असते. 1 ग्रॅममध्ये 10 लाख डस्ट माइट्स तयार होतात. इव्हन त्याची जी ती मेल्यानंतर सुद्धा किंवा त्याची जी शीट असते, ड्रॉपिंग्ज म्हणतो आपण, त्याचे पिलेट्स, त्याच्यापासून ते ह्या पेट्सच्या जे केस असतात, आपली स्वच्छ केस, त्याच्यामध्ये हे सर्वाईव्ह होतात. म्हणजे 1 ग्रॅम आपल्या स्किनमध्ये 10 लाख तयार होतात. तर ह्याच्यावरती आपण जर नाही काम केलं तर हे क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीजेस वाढतच जाणार आहेत आणि अजून याचे परिणाम होत आहेत.